बाय 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 बाय. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. इथवर आलो. किती आलो, कसे आलो, काय काय मागे सुटलं, लयाला गेलं, विलग झालं, बिलगलं. कुणी कुणी साथ दिली, कुणी साथ सोडली, किती ससे होलपट झाली, किती किती मजा आली. कमालच झाली. हे हे जे वाट चालायला सुरुवात केली की आपोआप वाट तयार होत जाते, हे इतकं हसत आणि सहज सांगणाऱ्या माणसाचा हेवा वाटतो मला. नाही म्हणजे हसून सांगण्यास इतपत एवढं सोपं नाहीये ना ते. नाही त्यांनी जर ना खरं तर बाबा ही वाट एकट्याने चालणं इतकं सोपं नाहीये हे ना सांगायला हवं लोकांना. हा, आणि हे जाणून द्यायला हवं. पण जाणून देऊन ते तरी काय करणार? रडणार, ओरडणार. हे इतका काळ एकटी वाट चालत आलेला माणूस ना एकदम असं नदीसारखा होऊन जातो. न खळखळ न सळसळ. ते खोल प्रवाह असतो ना पाण्याचा, तसा. नाही नाही, पण जीवन इच्छा, आकांक्षा त्याच, हा, तीच तेवढीच तीव्रता. फक्त काय ना ते असं खोल कुठेतरी ना तळाशी दडवून ठेवतात. हा, आणि जे आजूबाजूची त्याची माणसं असतात ना त्यांना ना त्याच्या मुळाशी जाऊन ते शोधावं लागतं. हा, गुरुत्वबलासारखी नाही माणसं ना, या या सगळ्यांना अशी ओढून ठेवतात हो आपल्याकडे. हा, हे आज इतकी माणसं माझी कौतुक करतायत, एवढं कौतुक करतायत माझं. काय जे केलंय त्याचं भलं एक कळत नाही, मी असं काय जगा वेगळं केलंय. आणि हे एवढं कौतुकास्पद वाटतंय ना तुम्हाला, मग तेव्हा कुठे होता जेव्हा हे सगळं करायचं होतं? असं. नाही पण बरं आहे बाबा, ही माणसं आली नाहीत माझ्यासोबत. नाहीतर हे आनंदामध्ये उन्माद माजवणारी ही माणसं चालली तरी असते का हो, दोन पावलं काट्या